सकाळी मस्त असे मी लाडू करून घेतले होते, कारण मला उठल्यावर एवढी चक्कर येते ना, असं वाटतं गोड काहीतरी खाऊन घ्यावं, पण काही खायचं म्हटलं तर मग पौष्टिक काहीच नसतं, म्हणून हे लाडू करून ठेवले होते. हा व्हिडिओ खरं तर फ्रायडेचा आहे, मला काही सॅटर्डे संडेला अपलोड करायला काही जमलं नाही, मंडेला पण ऑफिस असतं, त्यामुळे म्हटलं आज अपलोड करून घ्यावा. आणि मला फ्रायडेला अचानक काम आल्यामुळे ना म्हटलं मी पटकन आपण घरात मग थोडासा नाश्ता करूया आणि मग बाहेर जेवायला जाऊया, कारण मला किती वेळ होईल सांगता येत नाही. मी ह्या वेळेस ना दुसऱ्या ठिकाणी गेलो होतो, जिथं मला माहीत नव्हतं चुरचुर नान ऑर्डर केल्यानंतर अशी मील मिळते, कारण आम्ही जेवण तर खूप केलं होतं घरीच. खूप म्हणण्यापेक्षा आमचं बऱ्यापैकी पोट तर भरलं होतं, पण आता हे सगळं बघून आमचे एक्सप्रेशन असे काही झाले होते की ह्याला काही जेवण जात नव्हतं, आणि माझं तर ओव्हरच झालं होतं बऱ्यापैकी. म्हटलं यार कशाला आलो काय माहिती, आणि एवढं सगळं कशाला ऑर्डर केलं, कारण घरामध्ये एवढं जेवण करून पण बाहेर जेवायला कोण येतं का. पण झालं असं की फ्रायडे होता आणि फ्रायडेला जर घराबाहेर पडलं नाही ना तर विकेंडची काही मजा येत नाही. आणि हे 5 दिवस एवढे माझे स्ट्रेसमध्ये गेलेले असतात ना, मला असं वाटतं की नाही आता घराबाहेर पडूयात मस्त असं. मी रोज ऑफिसवरून एकटी येते, पण ह्याच्यासोबत मला काही जास्त जायला जमत नाही, फक्त शनिवार रविवार आणि जास्तीत जास्त गुरुवार शुक्रवारच जमतं. त्यामुळे कधीही टेन्शन आलं ना मी म्हणते चल अभी गाडी काढ, आपण मस्त कुठेतरी लांब फिरून येऊया आणि त्या गार्डनला बसूया, तेव्हा कुठं बरं वाटतं. येताना हा मुलगा दिसला मला, असंच एक मुलगा लास्ट टाइम खूप व्हायरल झाला होता छोटा. बायको दोघं वर्किंग असतील ना, दोघांना पण टाईम नसेल ना मिळत. मला असं वाटतं की ऑफिसवरनं आल्यानंतर भले कितीही लेट झाल्यानंतर तरी लॉंग ड्राईव्हला गेलंच पाहिजे, त्याशिवाय ना असं रिलीफ नाही मिळत, कारण खूप थकवा येऊन गेलेला असतो आणि दिवसभर खूप स्ट्रेस असतो ना. त्यासाठी एकच उपाय आहे. त्यामुळे मी पण ऑफिसमधनं भले 11 वाजता आली तरी रात्री फिरायला जाते. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, बाय.